राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आता मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झालाय। 288 नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहेत आणि 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका या आदेशाधीन राहणार आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। यासोबतच आता मनपा आणि झेडपी निवडणुकाही घेता येणार आहेत, फक्त त्यामध्ये निवडणूक आयोगाला आरक्षणाची मर्यादाही पाळावी लागणार आहे। राज्यातल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेली होती आणि त्यानंतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला। 3 न्यायमूर्तींकडे पाठवण्याचा हा निर्णय घेतल्याने पुढची सुनावणी आता 21 जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 246 पैकी 40 जागांवर आरक्षण मर्यादा ओलांडली। निवडणूक आयोगाचे वकील म्हणतात नगरपंचायतीमध्ये 42 पैकी 17 जागांवर आरक्षण मर्यादा ओलांडली। 22% जादा आरक्षण लागू झालं। आम्ही आता ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्याबद्दल ऐकू, कोर्टाने म्हटलं। जिल्हा परिषद महापालिका अद्याप जाहीर झाल्या नाहीत आणि त्याबद्दल निर्देश देऊ असं कोर्ट म्हणतंय। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हे म्हटलंय। ओबीसींच्या जागा बाठिया आयोगाच्या अहवालामुळे कमी झाल्या, याचिकाकर्त्यांच्या वकिलांतर्फे ही बाजू मांडली। निवडणूक कार्यक्रम सुरू राहील असं कोर्टाने सांगितलं। हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पाहतोय। निवडणूक कार्यक्रमावर कुठलीही स्थगिती नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं। तर नगरपरिषद नगरपालिका निवडणुका ठरल्या वेळेमध्ये होतील कोर्टाने सांगितलंय।